एका सुंदर हिरव्यागार शेतात काही चिमण्या, कबूतर आणि लहान पक्षी राहत होते. रोज सकाळी ते आकाशात उडत, खेळत आणि आपलं अन्न शोधत. अरे वा, आज तर आकाश किती स्वच्छ आहे. चला ना, सगळे मिळून शेतावर जाऊ. तिथं धान्य सापडेल. हो चला, पण लक्षात ठेवा सगळे एकत्र राहायचं बरं का. सगळे उडायला सुरुवात करतात. ते सगळे खूप आनंदात होते, पण त्यांना माहित नव्हतं की एक शिकारी दररोज त्यांच्याकडे डोळा ठेवून आहे. रोज हे पक्षी इथे येतात. आज माझं जाळं आहे रे. जसेच हे खाली येतील तसंच मी त्यांना पकडणार. तो जाळं पसरवतो आणि धान्य टाकतो. किती छान धान्य आहे. कुणीतरी आपल्यासाठी टाकलंय बहुतेक. थांबा, काहीतरी संशयास्पद वाटतंय. पण बाकी सगळे ऐकत नाहीत आणि खात राहतात. अचानक जाळं बंद होतं आणि सगळे पक्षी अडकतात. पक्ष्यांना आता समजलं होतं की आता आपण शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलो आहे. आपण अडलो. आता काय करू? शांत राहा सगळे. भीतीने काही होणार नाही. आपण एकत्र आहोत ना, हाच आपला सर्वात मोठा बळ आहे. पण जाळं इतकं मजबूत आहे. आपण बाहेर कसे पडू? जर आपण सगळे एकाच वेळी उडायचा प्रयत्न केला तर जाळंही आपल्या बरोबर उडेल. चला, सगळे तयार व्हा. 1, 2, 3, उडूया. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सर्व पक्ष्यांनी एकत्र जोर लावला. त्यामुळे शिकाऱ्याचं जाळंही हवेत उचललं जातं. अरे, हे पक्षी तर माझं जाळच घेऊन पळाले. शिकारी थक्क होतो आणि त्यांच्या मागे धावतो, पण त्याचा काही उपयोग होत नाही. शेवटी शिकारी निराश होऊन बसतो. चला, आता आपण हे जाळं खाली ठेवूया आणि एकत्रितपणे ते तोडूया. सगळे मिळून जाळं तोडतात आणि पुन्हा मुक्त होतात. या गोष्टीतून आपण शिकतो की एकीमध्ये मोठं बळ असतं. संकट कितीही मोठं असो, जर सगळे एकत्र राहिले तर काही अशक्य नाही. अशाच मजेदार गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करा.